ताई भाई कुठे आहेत ना आतमध्ये आहेत का? भाई नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणता पोस्टमन? मस्त मस्त तुमच्या नावाची पत्र आलेत. अरे वा वा. जनतेने तुम्हाला प्रश्न विचारलेत, काय म्हणताय? त्याचं उत्तर देणार का? अहो, अवश्य. हे दार कायम जनतेच्या प्रश्नांसाठीच उघडं आहे. तुमचं स्वागत आहे, जनतेच्या प्रश्नाचं पण स्वागत आहे. बर बर, मग नक्की उत्तर देणार. भाई नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं झाले भेटले बाबा. तुम्हाला तुमच्याकडे मी लय दिवसापासून म्हटलं भाईंना भेटायचंय. मी तर रोज इथं असतो. हा, पण मी म्हटलं खास करून भाईंकडे जायचंय मला, पण या, मी आलो. आनंद आहे. भाई माझ्या हातात जनतेची पत्र आहेत. बरोबर. या पत्रात जनतेने तुम्हाला लय प्रश्न विचारले तो. खरंच? कारण की बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची एकेकाळी सत्ता होती. त्यानंतर 2017 साली भाजपाची सत्ता आली. अजितदादांनी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची पूर्ण कामात तुमच्यावर सोपवली आहे, कारण की पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी. पण भाई काल राष्ट्रवादीत भूकंप जाणवला, कारण की तब्बल एवढे निष्ठावंत नगरसेवक काल भाजपात गेले. याला तुम्ही कसं पाहता असं जनता विचारते. खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल या शहराचं. आणि जी लोक गेली आहेत त्यांनी खरं पाहता तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व नाही, खंबीर नेतृत्व नाही, असा नेता नाही. असं सर्व असताना आणि ह्या सर्व मंडळीला आजपर्यंत जे सामान्य कार्यकर्त्यापासून घेऊन त्यांना स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, उपमहापौर, महापौर अशी सर्व पदं दादांनी दिली, सगळी मोकळीक दिली. आणि खऱ्या अर्थाने या शहराचं नंदनवन केलं ते अजितदादांनी केलं. कुठल्या आंधळ्या माणसाला जरी विचारलं तर तो सुद्धा सांगेल की या शहराचा शिल्पकार हा अजितदादा पवार आहे. मग अशा मोठ्या नेत्याला त्यांनी शहरासाठी इतकं सगळं चांगलं केलं, ह्या लोकांसाठी एवढं केलं. आता हे तरीसुद्धा सोडून गेले, ह्याच्या मागचा खरं जनतेने अर्थ समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये असलेली अस्थिरता, त्यांना स्वतःबद्दल विश्वास नाही की आपण पुन्हा निवडून येऊ. त्यामुळं इतरांच्या कोबड्या घ्यायच्या, भारतीय जनता पार्टीच्या कोबड्या घ्यायच्या आणि निवडून यायचा, एवढा एकमेव स्वार्थ ज्याच्या मागं आहे त्या वेळीकडं काही नाही. कारण ज्या बरोबरने ह्या शहराचा सर्वांगीण विकास जर होतो आहे, दादांसारखा उमदा नेता नाही जो पहाटे 5ला 4ला 6ला म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून कामं करतो आहे, सर्वांना सर्व काही देतो. आणि बरं, पहिली गोष्ट तर अशी की ही सर्व मंडळी आदल्या दिवशी 16 तारखेला सर्व इंटरव्ह्यूला उपस्थित होते. इंटरव्ह्यूला अगदी दादांच्या कानापाशी जाऊन बोलत होते की माझं असं, माझं तसं, माझं तसं, हां असं सगळं. आणि एवढं करून आणि खालच्यापर्यंत जाण्याआधी मी त्यांना फोन करतोय. कोण म्हणतो मी मैतीत आहे, कोण म्हणतो मी मुलाच्या वाढदिवसाच्या हिशोबाने तयारी करतोय. आलो 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 म्हणले, आलो आलो म्हणतो मुंबईत गाठली यांनी. म्हणजे भाईंना गोलगोल फिरवलं तुम्ही, म्हणजे त्यांनी. आता त्यांना फिरवायचंच होतं, आता त्यांना जनता फिरवेल. बरोबर आहे. पण भाई कल्पना होती का तुम्हाला की असं काही होईल? नाही, कुजबूज लागत होती ना. ही कुजबूज आम्ही दादांच्या कानावर पण टाकली होती. हा पर जानेवाले को कौन रोक सकता है. हा, तेच मग माझं पण तेच मत आहे की बाबा काही कोण कोण. मग दादांशी काही बोलणं झालं कालच्या या काल जर बोलणं झालं, दादा म्हटले ठीक आहे, आपण जे काय करायचं ते केलं, त्यांना जे बरं वाटतं त्यांनी केलं, आता आपल्याला जे वाटतं आपण करू. पण भाई एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मैत्रीपूर्ण लढू, मैत्रीपूर्ण लढू. मग आता ही मैत्री राहिली का? ह्याच्यात कटुता निर्माण तर झाली असं दिसतंय. आता ह्याला मैत्रीच म्हणायची ना. पण आता शहरात ह्याला काय म्हणायचं, आयात निर्यात या दोन देशामधला जसं काय एक हितसंबंध असतो ना, तसं मोदी साहेबांनी कसं म्हणलं आयात निर्यात करायची, तशात आयात निर्यात चालू झाली. जे हे काल गेले हे तुमच्या तालमीतले आहेत. अहो, हे शहरच दादांच्या तालमीतले. तुम्ही आमदारांचे नाव घ्या, तुम्ही शंकर जगतापांचं नाव घ्या, दादांच्या तालमीत. तुम्ही महेश लांडगेचं नाव घ्या, दादांच्या तालमीत. तुम्ही आजमभाई पानसरेचं नाव घ्या, दादांच्या तालमीत. विलास लांडेचं नाव घ्या, दादाच्या तालमीत. आता ही जी गेले आहेत बाकीचे, राजू मिसाळ दादाच्या तालमीत, प्रशांत चितोळे दादाच्या तालमीमध्ये. आता मंगलताईंचा चिरंजीव आता समजा ठीक आहे, त्याला स्वतःला तिथं अस्थिरता वाटत होती कारण तो एकटाच राष्ट्रवादीचा होता, त्यामुळं तो तिथे गेला. स्वाभाविक आहे, तो तरुण आहे, त्याला वाटला व एक सपोर्ट असावा, त्याचं जाणं समजू शकतो. परंतु बाकीचे दिग्गज जे 2-2, 3-3 वेळा 4 वेळा निवडून आले आहेत, त्यांनी असं पळ काढणं काय आम्हाला त्याच्यात म्हणजे वाईट वाटतं की ते का असं पळ काढलं त्यांनी. कारण की 15 तारखेला निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर तुम्ही प्रवेशाचा धडाका लावला. त्यावेळेस असं वाटत होतं की राष्ट्रवादी जोरदार बॅटिंग करते आणि त्यानंतर असं काल घडलं. म्हणजे दादा, विरोधक पण म्हणतात की पिंपरी चिंचवडचा विकास दादांच्या कृपेने खूप चांगला झाला. दादांचं खूप लक्ष असतं, बारामतीनंतर पिंपरी चिंचवडवर दादांचं लक्ष असतं. पण 2017 नंतर खरंच पिंपरी चिंचवड विकसित राहिला आहे का? आता हा तो मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आता त्यांनी
त्याची काठी त्यांची आज भारतीय जनता पार्टीची काठी म्हणजे ते सपोर्ट घेऊन तिथे गेलेत. परंतु शेवटी मतदार हा जाणता राजा आहे. बरोबर. कारण आता जेव्हा मतदाराची काठी मारली जाते ना, त्याचा आवाज पण होत नाही, परंतु त्याचा मार मात्र लागतो. त्यामुळे आता जनता ह्या 9 वर्षामध्ये म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जनता पार्टी 17 ते 22 जनता पार्टीने जे राज्य केलं, आम्ही विरोधकामध्ये बसलो बरोबर. आणि त्यानंतर ते 4 वर्ष प्रशासनाची. हं. 9 वर्षामध्ये ह्या महापालिकेची तिजोरी खाली झाली आणि ही तिजोरी खाली होऊन महापालिकेवर कर्ज झालं. हो. आता आम्हाला त्यांना हेच विचारायचं आहे की तुला मैत्रीपूर्ण विचारणार बरं. की बाबा तिजोरी खाली झाली, प्रेमाने. प्रेमाने तिजोरी खाली झाली, बरं. बाबा पैसे गेले कुठं, जनतेच्या हितास्तव कोणती कामं केली, कोणते मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, मग दरवर्षी ही वजाबाकी कशी होत राहिली आणि आज आपल्यावर कर्ज झालंय. मग महापालिका कंगाल झाल्यानंतर पहिल्यांदा महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिका, महापालिका, त्यानंतर महापालिका म्हणजे नगरपालिका ही आशिया खंडामध्ये श्रीमंत होती, महापालिका पण काही नंबरवर होती. आता ही महापालिका बॉन्ड काढलाय त्यांनी, आता कर्ज घेतलेलं आहे, मग पैसे गेले कुठं ह्याचा जाब जनता विचारणार आहे. आणि आज आपण शहरात बघतोय की ज्या पद्धतीने ट्रॅफिकचं कंजक्शन आहे, ज्या पद्धतीने आज शाळेंचा दर्जा आज घटवला गेला आहे, विद्यार्थ्यांची संख्या संपलेली आहे, 70 60 40 शिक्षक आहेत आणि कुठंतरी पटसंख्या 80 आणि 90ची आहे. म्हणजे एका विद्यार्थ्यामागं 4 5 शिक्षकांची संख्या आहे. परत स्वच्छतेचे टेंडर जे पूर्वी गोरगरिबांना इथे मिळायचे बरं. किंवा मग छोट्या छोट्या जे गट आहेत, महिलांची गट आहेत किंवा स्वयंरोजगार संस्था आहेत, बरं. त्यांना जी छोटी टेंडर पूर्वी मिळायचे त्यांचं पण भागायचं कामं पण चालायची. बरं. आता टेंडर असे मोठे मोठे काढले आणि याच्या जाचकाठी टाकल्या की स्थानिक माणसाला काम नाही आणि मोठमोठे टेंडर घेणारी लोक आली, ती लोक येतात तिथं रिंग करतात, रिंग करून प्रचंड वरती ॲबो भरतात, ॲबो भरून महापालिकेची धूळ होते आणि मग मात्र जिथं 100 लोक लावायचे आहेत तिथं 60च लोक लावतात, तिथं 40च लोक लावतात. मग त्या नगरसेवक त्या माणसाच्या मागचं कमिशन, त्यानंतर तिकडचा काळा, असं भयंकर भ्रष्टाचार. जनतेच्या पैशाचा चुराडा होतो अक्षरचा चुराडा झाला नसता तर तिजोरी खाली नसती झाली. हा तिजोरी जर खाली आणि इथून मागं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघा, ह्या शहरामध्ये अजितदादांनी रस्ते मोठे दिले, पाण्याची व्यवस्था केली, टाक्या बांधल्या, ड्रेनेजचा टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 केला, त्यानंतर ऑटो क्लस्टर केलं, सायन्स पार्क केलं, अपूघरच्या इथली सगळी व्यवस्था केली, ऑटो क्लस्टर झाला, विज्ञानाच्या अनुषंगाने पोरांना शिकायला मिळते, शाळेंचा दर्जा त्यावेळेला सुधारवला, या घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था केली, पाणी लोकांना व्यवस्थित मिळावं एवढा प्रयत्न केला. परंतु 24/7 जी भाजपनी घोषणा केली होती, जी वल्गना केली होती, ते पाणी मिळालं का? त्या आजही पाण्याचा त्रास आहे. नाही, जनतेने मला भरपूर त्याबद्दल प्रश्न दिले की पाण्याची मोठी समस्या आहे. आता मग बघा, सगळं झालं, हे सगळं भाजपाच्या काही समर्थकांकडून पोस्ट व्हायरल होत आहे. ते म्हणतात आहे, हम तो सह गए लाला, अब दिल तुम भी बड़ा रखना. हमारा दिल तो पहले से बड़ा है, बचपन से, क्योंकि ये जो पट्टे हैं ना, ये सब पट्टे हमारे ही घर के हैं. ये सब 2017 के बाद और उसके पहले सब उड़ी मार के वहाँ पर गए. ये सब यहाँ के ही पट्टे हैं ना, ये दादा के तालीम में बने हुए सब लोग हैं. ये छोटे सब आए थे, इनको ताकत देने का काम दादा ने किया. अब ये मल्ल बनने के बाद उधर चले गए. तो ये सहने की ताकत तो बड़ा दिल हमारा पहले से है, तो हमको इस बात का कोई दुख नहीं है हमको इस बात का. गए तो गए, हम हमारा विश देम ऑल द बेस्ट. मग शहरात दादा विरुद्ध दादा होणार का रंगत लढाई ही? आता शहरात दादा नाही ना, एक दादा शहरापुरता आहे, दुसरा दादा राज्याचा आहे. बरं. तर त्याची तुलना होऊ शकत नाही ना. कारण कसं असतं माहिती आहे का, एखाद्या गावामधला तालीमीतला एखादा मल्ल, तो जेव्हा एखादी कुस्ती जिंकतो आणि हिंद केसरी जो असतो, त्याची कुस्ती होते का? त्याची कुस्ती होत नाही. पण जर त्या दादाला असं वाटलं की बाबा हिंद केसरी एवढंच मी पण चांगलं काम करू शकतो, तर त्यांनाही शुभेच्छा. म्हणजे मन मोठं आहे तुमचं. आमचं मन मोठंच आहे ना. त्याच्यामध्ये काय, शेवटी छोट्या पैलवानी पण मोठं व्हायचं असतं ना. ह्या दादाने पण मोठा दादा व्हावा, हिंद केसरी व्हावं, त्यामध्ये काय भाऊ आहे ना. शेवटी बघा, मैत्री आहे, लढत मैत्रीची आहे. आणि हा छोटा दादा पण मित्र आहे, मोठे दादा आमचे गुरु आहेत. बरं, मग आता भाई एक मनापासून प्रश्न विचारतो मी तुम्हाला. राष्ट्रवादीची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आली, मग भाजपासोबत जाणार का? भाजपासोबत आता मैत्रीपूर्ण आहे ना. शेवटी आमचा नेता निर्णय आहे. मी काय सांगू शकणार आहे? मी आधी सांगितलं, मी छोटा कार्यकर्ता आहे आणि आता शेवटी
राज्याचे जे निर्णय आहेत ते आता राज्यामध्ये महायुती आहे, तुम्ही बघताय. हम्म. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत. हे तिन्ही नेते मिळून आदरणीय मोदी साहेबांच्या झेंड्याखाली हे सर्वजण महायुतीचं सरकार चाललेलं आहे. बरं. आता ह्यांनी घोषणा करताना अशी केली की बाबा आपण मैत्रीपूर्ण लढत करू. आता मैत्रीपूर्ण लढत असताना थोडेफार वावडे काढणारच ना, काहीतरी होणार. आता शेवटी भ्रष्टाचार हा कोणी केला, कसा केला, चिजुरी कशी खाली झाली, हे प्रश्न तर येणार आहेत. आणि निवडणूक झाल्यावर आता कोणाला काय संख्या मिळते हे मिळवून देणारी जनता आहे. जनता जनार्दन, जनता हा मतदार राजा काय करेल तो करेल. बरं. परंतु आता कोणाची सत्ता येते, कोणाची सत्ता येत नाही. परंतु ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण म्हणतात याचा अर्थ पुन्हा एकत्र येऊनच हे लोक सरकार स्थापन करतील किंवा महापालिकेत जे काही व्यवस्थापन होईल ते एकत्र येऊन होईल. हा, कारण की इन्कमिंग आपल्याकडे पण आलंय. हो. पण ते म्हणू शकतात ना की अरे तुम्ही पण आमचे घेतले, मग आम्ही तुमचे घेतले. आता वास्तविक पाहता जर बघायला गेलं तुम्ही तर भारतीय जनता पार्टीमधनं आम्ही जे इन्कमिंगचा विषय होता बरं. तो आम्ही त्यांचे तोडून बिडून घेतले नाही. बरं. सीमाताई सावळे आणि शेंडगे, आशाताई शेंडगे हम्म. या पहिल्याच कैलासवासी लक्ष्मणराव जगताप असतानाच ते पक्षापासून दूर होते. बरं. ते अलिप्त होते. पूर्वी ते कमळाच्या चिन्हावर निवडून आले होते. परंतु पहिल्या खूप वर्षापासून, मागच्या 4-5 वर्षापासूनच किंवा लक्ष्मणराव असताना त्यानंतरच त्यांनी भाजपकडनं जवळजवळ रामराम ठोकला होता. बरं. ते भाजपपासून अलिप्त होते. दुसऱ्या भाजपच्या नगरसेविका होत्या, त्यांनी सुद्धा भाजपला रामराम ठोकून त्या शरद पवारांच्या तुतारीमध्ये गेल्या होत्या. बरं. त्यामुळे आम्ही जे 2-3च आमच्याकडे आले भाजपमधले, बाकी जे आमच्याकडे आले उबाठामधले आले, आमच्याकडे आले शिवसेनेतले शिंदे साहेबांच्या गटातले एक जण आला. तर आम्ही त्यांच्या असं काय त्यांचा या म्हणून किंवा आम्ही कोणाला तिथं आव्हान पण केलं नाही की तुम्ही या, आमचे दारं उघडी आहेत. अर्थात दारं चांगल्या कामासाठी, चांगल्या व्यक्तींसाठी उघडीच असतात आणि उघडी ठेवावी लागतात. बरं. आता शेवटी तुम्हाला म्हटलं की देवाणघेवाण ही प्रक्रिया आहे, बरं. आयात निर्यात चालू आहे. आता यातून पण उद्या पुढे चालून अजून आता 23 तारखे ते 30 तारखेपर्यंत नॉमिनेशन आहे. बरं. या नॉमिनेशनच्या दरम्यानमध्ये सुद्धा आता समजा तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आज आमच्या राष्ट्रवादीचे किंवा इतर सेनेतले पण काही गेले. बरं. हा. आता खलाटे वगैरे यांना आज किती प्रचंड विरोध होतोय. आज अमित साठी पण प्राधिकरणामध्ये किंवा राजूच्या पण प्रवेशामुळं भारतीय जनता पार्टीचे जे जुने जाणते पूर्वीपासून काम करणारी मंडळी आहेत, जे शाखेचं पण काम करतात, संघाचं काम करतात, ते आज प्रचंड नाराज आहेत. कोण उपोषण करतंय, कोण आंदोलन करतंय. त्यांनी अनेक निरोप दिलेत की ह्या लोकांना तुम्ही घेऊ नका, आपल्या पक्षाच्या लोकांना न्याय द्या. जनतेने तेच प्रश्न केलाय की इन्कमिंग मुळे ते निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय. आता ही काळजी त्यांची आहे ना, आमची नाही. हा, पण आपल्या पक्षात पण मग थोडेफार असतील निष्ठावंत कार्यकर्ते बाबा ज्यांनी. आता असं तर काय झालं नव्हतं की ते 2-3 आले म्हणून आमचे नाराज झाले. मी तुम्हाला आधी म्हटलं की आता जे आमच्याकडनं गेलेले आहेत त्या लोकांना जवळपास होकारच होता तिकिटाचा, त्यांच्यापैकी कोणाला नकार नव्हता. त्यामुळे त्यांना तिकीट मिळत नाही, त्यांचं स्थान इथं सुरक्षित नाहीत म्हणून गेले का? नाही. बरं. ते का गेले तर त्यांना असं वाटत होतं की मी ह्या वॉर्डामध्ये ह्या पक्षाकडनं निवडून येऊ शकत नाही. मग याचा अर्थ असा म्हणायचा का की मग तिथं भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे. जर भारतीय जनता पार्टी तिथं मोठी आहे तर मग त्यांनी नगरसेवक असताना त्यांनी काय केलं तिथं काम? त्यांनी करायला पाहिलं होतं ना. शेवटी आपल्या पक्षाचं प्राबल्य वाढवण्याचं त्या भागातील कारण हे गेलेले सगळे 2-2, 3-3 टर्मची, 4-4 टर्मची लोक आहेत. मग असं 2-2, 3-3, 4 टर्मच्या लोकांनी असं पळून जाणं योग्य नाही असं मला वाटतं. आता अर्थात त्यांचा वैयक्तिक काय स्वार्थ असेल त्या स्वार्थापायी तिथे गेलेत. परंतु मी एका शब्दात सांगेन की त्या सर्वांचं दुर्दैव. कारण दादांसारखा असा उमदा नेता सोडून, त्याचा हात सोडून जाणं, आज भारतीय जनता पार्टीमधले कितीतरी पदाधिकारी, कितीतरी नगरसेवक, अगदी आमदारसुद्धा म्हणतात की राव दादासारखा नेता आम्हाला पाहिजे होता. असं त्या दादाच्या बद्दलचा हेवा त्यांच्या लोकांना पण वाटतो की इतके संभ्रम होतात, लोकांची सामान्य प्रश्न जाणून घेतात, प्रत्येक कागद वाचतात, तुमच्या फोनचं उत्तर देतात, प्रत्येकाचा फोन घेतात, सामान्य माणसाला ते भेटतात, तर वरिष्ठ लेवलपर्यंतच्या लोकांना ते वेळ देतात. त्यामुळं एवढा सहज उपलब्ध असणारा नेता या गोष्टीची खंत त्यांना कायम राहणार आहे. मग तेच दादांनी तुमच्यावर भाई मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकलाय. कारण की सत्ता दादांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची यायला पाहिजे असं वाटतं. मग प्रेमरूपी भाईगिरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर चालेल का? आता चालेल का नाही चालेल हे आता सांगणं कठीण आहे. परंतु आम्ही चालून घेणार नाही ना. काय भाईगिरी काय चालून घ्यायचं कारण काय? नाही, प्रेमरूपी. आता प्रेमरूपी तर प्रेमात तर सगळं खून पण चालतो प्रेमामध्ये, त्याला काय. मग ते झालं. मग भाई आता जनता म्हणते आता पुढे काय?
पुढे काय म्हणतात जनता म्हणण्यापेक्षा जनता ठरवेल पुढं काय. आम्ही तर प्रश्नचिन्हामध्ये आहोत ना, आम्ही उभे आहोत, आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की बाबा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला मतं द्या, अजितदादांना मतं द्या, आमच्या पक्षाला बळकट करा, या कामाला गती द्या, या शहराचा विकास करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादीसोबत या. राष्ट्रवादीच खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करू शकते. त्याचा भूतकाळ जर तुम्ही पाहिला आणि वर्तमान काळ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादीचीच आवश्यकता या शहराला आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काम करते, ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला, ज्या पद्धतीने या शहराचा काय पलट झाला, इकडे या राष्ट्रवादीच्या काळामध्ये या शहराला स्मार्ट सिटीचं पण तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. बेस्ट सिटीचा अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे. तर बेस्ट सिटीचा अवॉर्ड घेताना सुद्धा आणि मी महापौर होतो त्या काळामध्ये या शहराला बेस्ट सिटीचा अवॉर्ड मिळाला. त्यामुळे गरिबांना घरं, पक्की घरं ही योजना असेल. आज मेट्रोची सुरुवात त्याच काळामध्ये झाली. JNNURMचा कोट्यावधीचा फंड हा पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे केंद्रामध्ये असताना, राज्यामध्ये अजितदादा असताना त्यावेळेला कोट्यावधीचा जो मोठा निधी आहे या शहराला कायापालट करण्यासाठी जो निधी दिला गेला तो त्यावेळेला दादांनीच आणला ना. आणि तो निधी आल्यानंतर हे मोठे मोठे फ्लायओव्हर, मोठमोठे ब्रिजेस, मोठमोठे रोड, पाण्याच्या टाक्या, ड्रेनेजचा टप्पा 1, टप्पा 2, पाण्याचा ही सर्व जी कामं झाली, मोठी मोठी गरिबांना घरं, JNNURMमधली घरं, आज हजारो घरं आज इथं दिली गेली. तर या शहराचं खऱ्या अर्थाने नंदनवन करण्यासाठी केवळ आणि केवळ अजितदादाच आहेत. अजितदादांमुळंच हा शहर व चांगल्या पद्धतीने एका गावाचा एक सुंदर शहर करण्याची जी संकल्पना दादांची आजही दादांचे स्वप्न आहेत की अजूनही काही चांगल्या गोष्टी या शहराला द्यायच्या आहेत, करायच्या आहेत. आता मग माझा पुढचा प्रश्न आहे भाई, जनता पण म्हणतीये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींसोबत जाणार का? मी इथून मागे सुद्धा बोललो होतो की आदरणीय पवारसाहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत, अजितदादा स्फूर्तिस्थान आहेत. बरं. आता दुर्दैवाने या कुटुंबामध्ये जे विभाजन झालं ते सर्वांचं दुर्दैव म्हणायला लागेल. पण जर मोठे साहेबांचा होकार असेल आणि ते येत असेल तर आम्हाला आनंदच आहे. तर कसं होतं की कधी पण घरातल्या विभाजनाचा फायदा हा विरोधकांना होत असतो. बरोबर ना, तर मतविभाजन तो होऊ नये या पद्धतीने आमचे पण प्रयत्न आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं काय येतं आहे, कसं येतं आहे, त्यावर शेवटी परत ॲडजस्टमेंटचा प्रश्न आला. कारण त्यांनाही घेत असताना परत त्यांनाही दुखवलं नाही गेलं पाहिजे, आम्हालाही दुखवलं गेलं पाहिजे. तर जीवनामध्ये एक गोष्ट म्हटली जाते की बाबा लाईफ इज नथिंग बट अन ॲडजस्टमेंट. तर हा ॲडजस्टमेंटचा विषय आहे. तर ॲडजस्टमेंट करूया. झाली ॲडजस्टमेंट तर नक्कीच एकत्र लढू. ॲडजस्टमेंट नाही झाली तर तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. भाई तुम्ही मनापासून जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मग आता या जनतेला तुम्ही काय लिहिणार का तुमच्या शब्दात की? आणि माझं तर एक मत आहे, तुम्ही त्या मित्रांना, तुमच्या मित्रांना ज्यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला त्यांना पण 2 शब्दात काहीतरी लिहा. हे पत्र मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्हाला काय वाटतं? लिहिणार? लिहिणार ना, त्याला काय नाही हा, लिहिणार. 2 पत्र आहेत भाई. बरं. एक जनतेला लिहा, हे पत्र मी जनतेपर्यंत पोहोचवल. आणि दुसरं पत्र त्या तुमच्या मित्रांसोबत, जे म्हणजे तुमचे एकेकाळीचे सोबती होते, ते आज भाजपात गेले, त्यांच्यासाठी एक पत्र. लिहितो मी. भाई हे पत्र मी नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. भाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी माझ्याकडून, ह्या पोस्टमनकडून. आणि तुमच्या लीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळो अशा शुभेच्छा देतो. तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो, तुम्ही जनतेच्या आशेचं किरण म्हणू अशा शुभेच्छा देतो. आणि हे पत्र आता मला पोचवायचं आहे तर मी येतो. थँक्यू. धन्यवाद.